नमस्कार मित्रांनो, तू रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जयू आत्या ईश्वरीला अर्णवच्या घरी जायला परमिशन देत नसते. जयू आत्या म्हणते की हे बघ ईश्वरी, काही झालं तरीही इतक्या रात्री तू त्या अर्णवराजे शिर्केच्या घरात जायचे नाही. त्यावेळेला नम्रता म्हणते की आत्या प्लीज प्लीज असं करू नकोस ना, प्लीज तिला जाऊ दे ना. अगं प्लीज, तिला तिथे जाणं खूप गरजेचं आहे आणि तिथे सेलिब्रेशन आहे गं. मग त्यांच्या ऑफिसच्या सक्सेस पार्टीचं सेलिब्रेशन आहे, तर मग तिला गेलं पाहिजे ना. प्लीज तिला जाऊ देत ना. नाहीतर मी एक काम करते, तुझं बोलणं आहे ना मी बाबांशी करून घेते. म्हणजे कसं आहे ना, बाबांशी तू बोलशील तेव्हा तुला समजेल. मग बाबांशी बोलल्यानंतर बाबा तिला नक्कीच परमिशन देतील. थांब मी जाते असं म्हणून ती जात असते. त्यावेळेला जयू आत्या तिला थांबवते आणि म्हणते की थांब, तिथेच थांब, जायची काहीच गरज नाही आहे. तू एवढ्याशा फोनवरनं एवढ्याशा कारणावरून दादाला फोन करशील तर मग तो मलाच ओरडेल. त्यापेक्षा ठीक आहे, मी हिला जाण्याची परमिशन देते. जायचं आहे ना त्या अर्णवच्या घरी, ठीक आहे जा तू. तेव्हा मात्र इशू खुश होते. परंतु पुढे जयू आत्या म्हणते की हे बघ, आता तू त्याच्या घरी जातेस ते ठीक आहे, परंतु तिथे घरी लवकर यायचे. लक्षात ठेव, 10 वाजेपर्यंत तुला घरी यावं लागेल. आता ईश्वरी म्हणते की काय 10? तेव्हा जयू आत्या म्हणते की हो, 10 वाजेपर्यंत यायचंच आहे घरी. तू काय तिथे किती वेळ थांबणार आहेस? मग लवकर घरी आलं पाहिजेस. मला काही माहिती नाही, मी तुला परमिशन देते, परंतु वेळेच्या आधी घरी पोचायचं आहे तू. तेव्हा नम्रता म्हणते की अगं आत्या, अशी काय करतेस तू? अगं 10 वाजेपर्यंत ती कशी परत येणार मला सांग. ते पुन्हा तिला लाडीगोडी लावत म्हणते की अगं, इथून इशूला तिकडे त्यांच्या घरी जाईपर्यंत 9:30 वाजतील. इतकं ट्रॅफिक आहे इकडे की त्या सगळ्या ट्रॅफिकमध्ये 9:30 वाजतील तिला तिथे जायलाच. मग ती 10ला पुन्हा रिटर्न आपल्या घरी कशी काय येणार? अगं तू जरासा विचार कर ना. त्यावेळेला मग आता जयू आत्या तिच्याकडे बघतच राहते आणि नंतर ईश्वरी पण हसत असते की ताई बरोबर चुना लावत आहे. नंतर मग आता इथे जयू तिच्याकडे रागाने बघते आणि नंतर मग विचारते की काय, मग किती वाजतील तिला? तेव्हा नम्रता म्हणते की अगं आत्या, आता ती जातच आहे, तर निदान तिला तिथे जाण्यासाठी 9:30 वाजतील. मग इशू निदान तिला घरी येण्यासाठी 12:30-1 तरी वाजतीलच. तेव्हा आत्या म्हणते की काय 12:30-1? तुला वेळ लागले की काय? तेव्हा आता ईश्वरीला नमू म्हणते की हे बघ, लक्षात घे, आता जास्त काही नाही, तुला 12-12:30पर्यंत तरी घरी यावं लागेल, लक्षात घे. तेव्हा आता ती म्हणत असते की जा जा पटकनी जा. मग जयू आत्या म्हणते की अगो असं काय बोलतेस नम्रता तू? तेव्हा ती आता म्हणते की जाऊ दे आत्या, मी तिला सांगितलं आहे ना, काही झालं तरी 12पर्यंत ती घरी येणारच आहे. तेव्हा आता जयू आत्या म्हणते की तसं नाही गं, माझ्या जीवाला खूप घोर लागून राहिला. एकतर ही एवढी पोरगी आणि त्यात रात्री बाहेर जाणार, मी दादाला काय बोलणार जर कोण मला काय बोललं तर? तेव्हा ती म्हणते की ये माझ्याजवळ जरा बस. परंतु नम्रता तिथून लगेच कल्टी मारते आणि म्हणते की अगं आत्या, मला ना जरा रूम आवरायचे, मी जाते हां, पसारा पडला आहे सगळा, असं म्हणून ती आता आतमध्ये निघून जाते. आणि नंतर जयू आत्या म्हणते की काय चाललं आहे या मुलीचं? ही ना माझी नमू या उपऱ्या पोरीबरोबर राहून राहून ना मला शेंड्या लावायला लागली आहे. आता काय करू या मुलींचं ना, मला खरंच काही कळत नाही आहे. आता ही मुलगी बाहेर जाणार, मी काय करू मला काहीच कळत नाही. आता आत्याच्या डोक्यामध्ये एक आयडिया येते. ती विचार करते की अच्छा, असंच मला केलं पाहिजे. आता या सगळ्यामध्ये माझा मदत करणारा एकच माणूस आहे. म्हणून ती फोन घेते आणि राकेशला कॉल करायच्या अगोदर विचार करते की नको, व्हॉईस नोटच पाठवते. म्हणून ती व्हॉईस नोट घेते, म्हणजेच मोबाईल घेते आणि व्हॉईस नोट पाठवते की हॅलो राकेशजी, तुमच्याकडे ना एक खूप महत्त्वाचं काम आहे. माझी ईश्वरी आहे ना, ती त्या अर्णवराजे शिर्केच्या घरी काहीतरी सेलिब्रेशन आहे, तिथे गेली आहे आणि तिला रात्री उशीर होणार आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही तिच्यावर नजर ठेवाल का? असं व्हॉईस नोट ती पाठवते आणि रिक्वेस्ट करते. नंतर मग राकेश हा तिथे त्याच्याच घरी असतो, म्हणजेच अर्णवच्या बंगल्यावर. त्यावेळेला तो म्हणतो की काय चाललं आहे का हे सगळं? तिथे माझ्या इंदोरी जिलवीने मला मेसेज पाठवायचे, तर तिची ही आत्या मला व्हॉईस नोट पाठवते, काय म्हणते बघूया, असं म्हणून तो आता फोन चालू करतो आणि त्याच वेळेला म्हणतो की हॅलो राकेशजी, तुमच्याकडे एक रिक्वेस्ट होती. तेवढ्यातच त्यांच्या रूमच्या दरवाजात अंजली आलेली असते. अंजली आवाज देते की राकेश, तुम्ही काय करता इथे? त्यावेळेला मग आता राकेशला तो फोन लॉक करावा लागतो आणि नंतर अंजली आलेली पाहून तो म्हणतो की बोल ना अंजू, काय झालं? तेव्हा मग ती म्हणते की चला तुम्ही इथे काय करताय? तुमची कामं संपली नाही आहेत का? तेव्हा मग तो म्हणतो की खरंच माझी बायको ना खरंच खूप सुंदर दिसती आहे, तिला कोणाचीही नजर नको लागायला. तेव्हा अंजली खूप लाजते आणि खुश होते. त्यावेळेला मग तो म्हणतो की काय, मी खरंच बोलतो आहे, माझी बायको खरंच खूप सुंदर दिसती आहे. आणि तिची दृष्ट काढली का आजीने? जर काढली नसेल तर मलाच आता माझ्या बायकोची दृष्ट काढायला हवी हां.
तेव्हा मग आता ती म्हणते की काहीतरीच तुमचं आपलं आणि लाजते. नंतर मग आता राकेश तिला म्हणतो की मी तुझ्यासाठी खरं तर एक गिफ्ट आणलं आहे. आणि तो गजरा बाहेर काढतो आणि तिला तो दाखवतो आणि म्हणतो की मला माहिती आहे अंजली, खरं तर तुझ्यासाठी मी एखादा डायमंड नेकलेस आणायला हवा होता, परंतु काय करणार, मी आता सध्या कुठल्या परिस्थितीत आहे तुलाही माहिती आहे. म्हणूनच मी माझ्या सुंदर बायकोसाठी सुंदर असा गजरा आणला. किती काही झालं तरीही माझी जराशी पद्धत ही बेताचीच आहे त्यामुळे. तेव्हा मग अंजली म्हणते की त्यात काय आहे एवढं, हा गजराही माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. तो डायमंड नेकलेस इतका काही माझ्यासाठी महत्त्वाचा नाही. आणि मला एक गोष्ट तुम्ही सांगाल का, की जर तुमच्या मनात प्रेम नसतं आणि तुम्ही डायमंड नेकलेस आणलं असतं तर मग काय महत्त्वाचं, पण तुमच्या मनात प्रेम आहे ते महत्त्वाचं आणि तुम्ही गजरा आणलात तेही तितकंच महत्त्वाचं. म्हणजे काय तर माणसाच्या मनामध्ये ह्या वस्तूंवरून प्रेम नाही जाणवत. जर त्या माणसाचं मनामधलं प्रेम आहे ते असलं तर ते जास्त महत्त्वाचं आहे. एखादी वस्तूने ते प्रेम व्यक्त करणार ते महत्त्वाचं नाही. मग आता आणल्याच हात गजरा तर तुमच्याच हाताने माळा माझ्या केसांमध्ये, असं म्हणून आता अंजली ही मागे होते आणि राकेश तिच्या केसांमध्ये गजरा माळत असतो. आणि अंजली त्यामुळे खूप खुश असते. ती म्हणते की खरं तर तुम्ही हा प्रेमाने माझ्यासाठी गजरा आणताना तोच माझ्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. नंतर मग आता ती म्हणते की तुम्हाला माहिती आहे आज मी खूप खुश आहे. आपल्या ऑफिसचं सक्सेस पार्टीचं आज सेलिब्रेशन आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला तातडीने बोलावून घेतलं. तेव्हा मग ते म्हणते की आपल्याकडे ना आज स्पेशल गेस्ट पण येणार आहे. तेव्हा मग तो म्हणतो की स्पेशल गेस्ट कोण गं? तेव्हा मग अंजली म्हणते की तुम्हाला माहीतच आहे ती, चला तुम्हीच भेटून घ्या तिला, या खाली, असं म्हणून आता लवकर या असं म्हणून ती खाली जाते. त्यावेळेला राकेश विचार करतो की सक्सेस पार्टीचं सेलिब्रेशन, खरं तर असा मला गजरा माझ्या इंदोरी जिलेबीला माळायचा आहे आणि तेही तिच्या मनानुसारच. केव्हा मला माझी इंदोरी जिलेबी असा गजरा माळायला देईल आणि तेही तिच्या इच्छेनुसार, याचीच मी तर आता खूप आतुरतेने वाट पाहतोय, असा राकेश आता मनातल्या मनातच बोलत असतो. आणि त्यानंतर इथे आता ईश्वरी ही अर्णवच्या बंगल्यामध्ये आलेली असते आणि ती खूप आनंदाने आतमध्ये प्रवेश करते आणि सगळीकडे ती अगदी आनंदाने जात असते. नंतर सगळेजणं ईश्वरी येण्याचीच वाट पाहत असतात. त्यावेळेला आता काका म्हणतो की अहो आजी, वा वा, किती सुंदर केक बनवून घेतला आहे, खूपच छान दिसतंय हे. तेव्हा मग आता तो म्हणतो की बरं ह्या केकची उत्सवमूर्ती आहे तरी कुठे? त्यावेळेला मग आता वल्लरी लगेच म्हणायला लागते की कसली काय उत्सवमूर्ती आणि कसलं काय, उगीचच लायकी नसलेल्या माणसाला इज्जत देण्यात काय अर्थ आहे? तेव्हा मग आता लगेच आजी तिच्याकडे रागाने बघते आणि म्हणते की हे बघ, व्यक्ती महत्त्वाची असते, तिची पत ही कधी महत्त्वाची नाही. हे बघ, कुठलीही व्यक्ती ना तिच्या कामावरून ओळखली जाते. म्हणूनच उगीचच तू त्या ईश्वरीला नको ती नावं ठेवत बसू नकोस. ती खरंच खूप चांगली मुलगी आहे, असं आजी सांगते. नंतर मग आता तिथे अंजली आणि नंतर अर्णव येतो. तर अर्णव म्हणतो की चला, केक कधी कापणार आहोत आपण, चला केक कटिंग करून घेऊया, डिनरला उशीर होतो आहे ना. त्यावेळेला मग आता काका म्हणतो की अरे, केक कट करण्यासाठी जी सेलिब्रिटी येणार आहे ती सेलिब्रिटी तर अजून आली नाही, ती आपल्या फंक्शनची उत्सवमूर्ती आहे. तेव्हा मग आता तो विचारतो की उत्सवमूर्ती म्हणजे नक्की कोण आहे ती? त्यावेळेला आता समोर ईश्वरी आलेली असते आणि अंजली म्हणते की ते बघ, ती बघ तुझ्या समोरच आहे, तिथे आले आपल्या आजच्या फंक्शनची उत्सवमूर्ती. असं म्हटल्यावर आता समोर ईश्वरी आलेली असते आणि ईश्वरी अशा प्रकारे छान तयार होऊन आलेली असते. त्यामुळे अर्णव आता तिच्याकडे बघतच राहतो. ईश्वरीचं ते रूप खूपच खुलून दिसत असतं. ईश्वरीच्या चेहऱ्यावर सुंदर अशी स्माईल असते. त्यावेळेला तो जेव्हा तिच्याकडे बघतो त्याच वेळेला अंजलीची नजर ही त्याच्यावर पडते आणि ती त्याच्याकडे बघत म्हणते की काय अर्णव, खरंच खूप छान दिसते ना आज ईश्वरी, खूपच गोड दिसते, असं तो मुद्दामच ती त्याला बोलते आणि तो टाळ्यावर येतो. नंतर आता ईश्वरी येते आणि अंजलीला मिठी मारते आणि अंजली म्हणते की खरंच खूप खूप छान दिसतेस तू, खूप गोड दिसतेस तू, असं म्हणून सगळेजण तिचे आता कौतुक करत असतात. त्यावेळेला आता आकाश म्हणत असतो की खरंच खूप छान. आणि तेवढ्यातच आता ती आजीकडे येते आणि आजीच्या पाया पडते आणि म्हणते की आजी मला आशीर्वाद द्या. नंतर आता आजी म्हणते की हे खूपच भारी काम झालं आहे, म्हणजे आमची उत्सवमूर्ती हे वेळेवर आलेली आहे आणि सगळेजण ईश्वरीची छान दिसते म्हणून कौतुक करत असतात. त्यामुळे ती म्हणते की तुम्ही सगळेजण प्लीज माझं असं कौतुक करू नका, मी खरंच काहीही केलेलं नाही आहे आणि तुम्ही उगीचच मला सुंदर म्हणून असं बोलताय, असातला काहीच भाग नाही आहे. त्यावेळेला आता आजी म्हणत असते की बाळा तसं नाही आहे, खरं तर तू आज जे काही काम करून दाखवलं आहेस ना त्यामुळे आम्ही सगळेजण तुझ्यावर खूप इम्प्रेस झालो आहे. खरं तर आजची जी काही डील मिळाली आहे ना, ही डील फक्त तुझ्यामुळे मिळाली आहे. तू ऐन वेळेत जे काही डोकं वापरलं आहेस ना
त्यामुळे आम्ही सगळेजण खूप इम्प्रेस झालो आणि तुझ्यामुळे ही डील आपल्या कंपनीला मिळाली आहे. म्हणूनच आम्ही सगळे आभार मानण्यासाठी तुझ्या हातून हा केक कट करून घेणार आहोत. त्यावेळेला आता इथे लगेचच पुढे ते म्हणजेच अंजली म्हणायला लागते की बघितलं का अर्णव, म्हणूनच आपण केक कापून घेणार आहोत ईश्वरीच्या हातातून. तेव्हा आता ईश्वरी म्हणते की ताई, पण आज माझा बड्डे नाही आहे, मग तुम्ही माझ्या हातून केक कटिंग का बरं करणार? तेव्हा अर्णव म्हणायला लागतो की ताई, बघितलीच का हिची लेवल काय आहे ते? म्हणजे तू हिच्याकडून केक कटिंग करून घेतेस, पण हिला मूळ काय आहे ते माहीतच नाही आहे. तेव्हा ईश्वरी चेहरा पाडते आणि नंतर मग आता अर्णव म्हणतो की तुला दिसत नाही का मिस इंदोर की केकवर काय लिहिलं आहे ते वाचून तरी लक्षात घे ना की कशासाठी केक कट करतोय. त्यावेळेला आता इथे ती केकवर बघते आणि नंतर मग वल्लरी मामी म्हणायला लागते की कसं असतं ना, काही लोकांना त्यांच्या लायकीपेक्षा जास्त मान दिला ना की मग त्यांचं हे असं होतं. त्यांना एकतर सवय नसते आणि त्यावेळेला त्यांच्या लायकीपेक्षा त्यांना जास्त मान दिला की ते अगदी वेगळ्याच वेशात असतात. त्यामुळे कधीही कोणाला इतका मान देऊ नये, कारण कोणाची तेवढी लायकी देखील नसते, असा टोमणा वल्लरी मामी मारते. त्यावेळेला मग आता लगेच ती म्हणते की वल्लरी मामी म्हणते की कावळ्याला कितीही चुना लावला तरीही त्याचा राजहंस होत नसतो. तेव्हा लगेच काका म्हणतो की बघितलं, हिची कावकाव सुरू झाली. तेव्हा मग वल्लरी चिडते आणि मग तो म्हणतो की अर्णव, चला आपण आता सेलिब्रेशनला सुरुवात करूया. नंतर आता अर्णव म्हणतो की हो हो लवकर चला, माझ्या डिनरची वेळ झाली आणि त्यानंतर मला खूप कामं देखील असतात बरं का, लवकर आटपा तुमचं. तेव्हा अंजली म्हणते की अरे काय अर्णव तुझं असं, एक दिवस तर आपण असं सेलिब्रेशन करतोय, रोज थोडी सेलिब्रेशन असणार आहे, मग एखाद दिवस उशीर झाला म्हणून काय झालं, असं ती त्याला आता विचारते. आणि त्यानंतर मग आता ती म्हणते की चल आता तू केक कटिंग करूया आपण. त्याच वेळेला आता ते केक कटिंग करायला तयारच होतात. अंजली म्हणते की आजचं हे जे काही डील आहे ते फायनलाइज झालं आहे ते आपल्या ईश्वरीमुळे, म्हणूनच आपण आता ईश्वरीसाठी जोरजोरात टाळ्या वाजवूया. आणि सगळे तिच्यासाठी टाळ्या वाजवतात आणि हिप हिप हुर्रे, हिप हिप हुर्रे असं करून तिच्यासाठी ते बोलत असतात, चेअर करत असतात. आणि आजीला देखील याचा खूप आनंद झालेला असतो, सगळे टाळ्या वाजवत असतात. त्याच वेळेला आता वल्लरीला मात्र या सगळ्याचा खूप राग येत असतो, ती चिडत असते. नंतर आता आजी म्हणते की चला केक कटिंग करायच्या अगोदर मला खूप आनंद झाला आहे की आमच्या ईश्वरीच्या हातून हे सगळं होणार आहे. ईश्वरी, तू आमच्यासाठी खरंच खूप लकी आहेस आणि तुला माहिती नाही आहे तू किती मोठं काम करून दाखवलं आहेस ते. तू हे जे काही केलं आहेस ना त्याबद्दल तुझं खूप कौतुक वाटतं आम्हाला, असं आजी आता इथे ईश्वरीला बोलून दाखवत असते. आणि त्याच वेळेला आजी म्हणते की अगं असं काय करतेस, जावई बापूंना बोलावून घे. त्यावेळेला मग अंजली फोन लावते आणि लगेच तिला ईश्वरी म्हणते की म्हणजे आज जिजूंची पण भेट होणार तर. तेव्हा ती हो असं म्हणून त्याला फोन लावते आणि राकेश फोन लावल्यावर लगेच खाली उतरतो आणि समोर बघतो तर तिथे समोर ईश्वरी असते. आता त्याचे चांगलेच धाबे दणतात, तो पटकन बाजूला जाऊन लपतो आणि विचार करतो की हे काय चाललं आहे, म्हणजे अंजली जी म्हणत होती ती स्पेशल गेस्ट हीच आहे का ईश्वरी? म्हणजे आता ईश्वरीसमोर मी आलो तर माझं सगळं काही भांडं फुटून जाईल, शिवाय ईश्वरीला सत्य तर कळेल आणि इथल्या घरच्यांना पण माझं सत्य कळेल की मी तिकडे राहतो आहे ते. आता लगेच तो टेन्शनमध्ये येतो आणि विचार करतो की काही झालं तरीही मला लवकरात लवकर इथून सटकलं पाहिजे, मी काय करू, असं म्हणून तो आता विचार करतो आणि तिथून पटकन बाजूला पळतो. सगळेजण राकेशची वाट बघत असतात. त्याच वेळेला इथे आता राकेश म्हणतो की काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर माझी पूर्णपणे वाट लागेल. इथे जर कळलं सगळ्यांना की मी इथे राजेश म्हणून वावरतोय, कर काहीतरी राजेश, काहीतरी डोकं लाव, असं आता तो म्हणत असतो. आणि त्यानंतर मग तो फोन घेतो आणि फोन घेऊन तो आता ईश्वरीला कॉल लावतो. आणि ईश्वरीला कॉल लावल्याबरोबर तो म्हणतो की ईश्वरी, तुमच्याशी जरा मला महत्त्वाचं बोलायचं होतं, प्लीज तुम्ही जरा बाजूला येता का? त्यावेळेला आता ईश्वरी ही बोलत बोलत कुठेतरी बाजूला येते आणि त्यावेळेला राकेश त्याला ऐकून येण्याचं मुद्दाम नाटक करत असतो. म्हणून आता ईश्वरी इथे तिथे बाजूला जात असते. ईश्वरी तिकडून बाजूला जाण्याची तो वाट बघत असतो, जेणेकरून ईश्वरी कुठेतरी बाजूला जाईल आणि मग तो बाहेर सटकू शकेल. म्हणून आता तो तिला फोनवर म्हणतो की मिस ईश्वरी, मिस ईश्वरी, कुठे आहात तुम्ही, मला तुमचा आवाजच येत नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणत असते की आता येतोय का आवाज? ॲक्च्युली काय आहे ना की मी तिथे आली आहे, म्हणजे अर्णव सरांच्या घरी आली, आज सेलिब्रेशन आहे ना त्याच्यासाठी. तेवढ्यातच आता इथे ईश्वरी ही बोलत बोलत वर निघून जाते आणि अर्णव फोन म्यूटवर टाकतो आणि बाहेर येऊन सांगतो की ॲक्च्युली माझा जरा प्रॉब्लेम झाला आहे, मला एका ठिकाणी अर्जंट जावं लागेल. आणि तो मुद्दामच फोन आल्याचं नाटक करतो आणि म्हणतो की ताई अजिबात रडू नका, मी येते ना. असं येतोय ना, असं कसं कोणी तुमची इल्लिगली जमीन बळकावू शकतं, अजिबात नाही करणार मी हे, असं म्हणून आता तो मुद्दामच
अंजलीला आणि घरातल्यांना सांगतो की ना एक बिचारं गरीब कुटुंब आहे हो, आणि काही लोक अतिक्रमण करतात आणि त्यांच्या घरातून त्यांना बाहेर काढतात, परंतु हे सगळं इल्लिगल आहे. म्हणून तो तिथून आता पळ काढतो. आणि लगेच आजी म्हणते की तुमची अशी रात्रीच्याच वेळी कामं कशी येतात हो. आता अर्णव म्हणतो की आजी मी काहीच करू शकत नाही. अर्णव म्हणतो की पण असं लिगल काम एवढ्या रात्री. तेव्हा मग अर्णवला तो सांगतो की अरे लिगल नाही आहे, इल्लिगलच आहे. आणि तो पटकन निघतो आणि फोन आल्याच ॲक्टिंग करून पळत पळत सुटतो आणि बाहेर येऊन फोन अनम्यूट करतो. आणि मग ईश्वरी बोलते की सर आवाज येतोय तुमचा, मला तुम्हाला येतोय का आवाज. तेव्हा आता तो म्हणतो की मिस ईश्वरी काय ना, मी एक खूप मोठ्या केसमध्ये आज अडकलेलो, म्हणून तुमच्याशी कॉलवर बोलायचं होतं, परंतु आज बरं वाटलं की तुमच्याशी बोललो, असं म्हणून ती फोन ठेवते. आणि नंतर आता ती फोनवर बोलत बोलत म्हणते, फोनवर बोलता बोलता मी कुठे येऊन पोचले ना खरंच मला काही माहिती नाही. खरं तर मला या घरात भुलभुलयासारखंच वाटतं, कुठे जाते आणि ते काही माहीतच पडत नाही. समोर लहानपणीचा फोटो ठेवलेला असतो. तेव्हा मग आता इथे ती म्हणते की चिंटू खडूसची खोली, असं म्हटल्यावर समोर आता तिच्या अर्णव उभा असतो. आणि अर्णवला पाहिल्यावर ती हसायला लागते आणि म्हणते की सर माझं ना तुमच्या घरात आल्यावरती नेहमी असंच होतं, अगदी ना गोंधळल्यासारखं होतं मला. कारण ना या घरामध्ये काय कुठे ना मी विसरते, भुलभुलैया होते. मला तर वाटतं की सर ना तुमच्या या घरामध्ये आमच्यासारख्या माणसांसाठी ना तुम्ही मॅपच लावून ठेवला पाहिजे की कुठून काय जायचं आहे, कसं जायचं आहे. आणि मला गोंधळायलाच होतं. असं म्हटल्यावर आता इथे अर्णव तिच्याकडे रागाने लुक्स देत असतो. आणि नंतर ती मान खाली घालून उभी असते आणि म्हणते की सर काय झालं आहे, खरंच तुमची खोली तशी बरी आहे, हां चांगली आहे. परंतु तरीही अर्णव काही बोलत नाही. तेव्हा मग अर्णवला ती विचारते की सर तुम्ही मला शोधत शोधत इथे आलात का. तेव्हा तो म्हणतो अजिबात नाही, नो वे. मला इथे ताईने पाठवलेलं तुझ्या मागे यायला, म्हणून मी इथे आलो आहे आणि तुला बोलवायला आलो आहे की चल पटकन. तुझा केक कापल्यानंतर माझा डिनर असतो आणि त्यानंतर मग माझी बरीचशी कामं असतात, जी कामं मी पेंडिंग ठेवू शकत नाही. त्यामुळे एनीहाव मला आज ते काम करायचं आहे, तू लवकर चल. त्यावेळेला मग ती म्हणते की हो सर हे काय, मी आलेच. ॲक्च्युली ना मला फोनचा आवाज येत नव्हता, म्हणून मी चालत चालत कशी आले ना माझं मलाच कळलं नाही. ॲक्च्युली सर तुम्हाला माहिती आहे का, हा जो काही सेलिब्रेशन ठेवलं आहे हे माझ्यामुळे ठेवलं आहे ना. खरं तर ते मला थँक्यू बोलण्यासाठी इतकं सेलिब्रेशन करतात, मला तर खूप असं स्पेशल असल्यासारखं वाटतं आहे. परंतु हे सगळं जे काही मी केलं आहे त्याबद्दल तुमच्या मनामध्ये जर काही तुम्हाला बोलायची इच्छा असेल, जर तुम्हाला मला थँक्यू वगैरे बोलायचं असेल तर तुम्ही मला बोलूच शकता, असं ती त्याला बोलते. त्यावेळेला अर्णव तिच्याकडे बघून तोंड वाकडं करत असतो आणि पुन्हा रागाने तिच्याकडे बघतो. त्यावेळेला ईश्वरी म्हणते की जाऊ दे ठीक आहे, तुम्हाला जर थँक्यू बोलायची इच्छा नसेल, म्हणजे कसं आहे ना मी तुम्हाला का म्हणाले की जर तुम्ही तुमच्या मनातल्या गोष्टी बोललात ना तर तुमचंच मनाला हलकं वाटेल, बाकी काही नाही. कारण आपण जर आपल्या गोष्टी अशा आपल्या मनातच ठेवल्या ना तर मग ते आपल्याला अगदी जड असल्यासारखं वाटतं ना, म्हणून मी तुम्हाला म्हणाले, बाकी काही नाही. बोलायचं आहे का, ठीक आहे, नाही बोलायचं आहे राहू दे, असं ती स्वतःचीच बडबड बडबड करते. आणि नंतर म्हणते की बरं चला जाऊया आपण, सगळेजण केक कापण्यासाठी आपली वाट बघतायत ना, असं म्हणून ती सर चला चला पटकनी असं बोलून तिथून निघत असते. त्यावेळेला आता ती निघून गेल्यावर अर्णव हा खूप वैतागतो आणि म्हणतो की काय ही मिस इंदोर स्टुपिड, स्वतःच म्हणते मला की मला थँक्यू बोलायचं असेल ते बोलून घ्या. खरंच ही इंदोर ना मिस इंदोर जरा स्टुपिडच आहे, असं म्हणून तो आता तिथून निघून जात असतो. आणि नंतर इथे आता राकेश तर अगदी व्यवस्थितपणे सटकलेला असतो. परंतु आता ईश्वरी तिथून खाली उतरते आणि केक कटिंग करते. सगळेजण तिची वाट बघतात आणि ती येते आणि ते केक कटिंग करते. तर सगळेजण आता तिच्यासाठी टाळ्या वाजवत असतात. फायनली ईश्वरीच्या हातून राजेश शिर्केंच्या घरी केक कटिंग झालेलं असतं. आणि मग त्यावेळेला वल्लरी ही तिच्याकडे अगदी रागानंच बघत असते, कारण तिला जो काही मान मिळत असतो तो वल्लरीच्या डोळ्याला खुपसत असतो. आणि आकाश हे सगळं बघून खूप आनंदित असतो. आणि इथे अर्णव आणि वल्लरी मात्र तोंड पाडून असतात. त्यावेळेला आता ईश्वरी केक कट करते आणि पहिला पीस तो तिच्या लाडक्या अंजली ताईला भरवते आणि अंजली खूप खुश होते. आणि नंतर ती आजीला केक भरवते. आजीला म्हणते की केक एकदम बढिया आहे आजी, खा. आणि मग आता ती केक येते आकाशला भरवते आणि अंजली देखील आपल्या लाडक्या इशूला केक भरवते. आणि त्याच वेळेला आता अर्णवजवळ येऊन ईश्वरी उभी राहते आणि म्हणते की सर केक घ्या. त्यावेळेला मग रागाने तो मान फिरवून उभा असतो. तेव्हा ईश्वरी म्हणते की सर मला माहीत आहे, मला माफ करा, तुम्हाला केक आवडत नाही हे मी जाणते. परंतु काय ना, असं समजा की आज आपला जो काही आनंद सेलिब्रेट करतो ना, तो जो काही सगळ्यांचा आनंद आहे ना त्यापैकी एका आनंदाचा हा तुकडा आहे. त्यामुळे प्लीज सर एखादा आनंदाचा तुकडा तर तुम्ही नक्कीच खाऊ शकता ना.
असं आता ती त्याला बोलते. त्याच वेळेला आता इथे अर्णव हा ती जात असताना तिचा हात धरतो आणि त्याच वेळेला अर्णव जेव्हा तिचा हात धरतो तेव्हा सगळेजण आता तिच्याकडे बघत राहतात. वल्लरी मामीला वाटत असतं की अर्णव आता काही केक खाणार नाही, परंतु अर्णवने आता चक्क ईश्वरीचा हात धरून ठेवलेला असतो आणि ते पाहून आता ईश्वरी मात्र पूर्णपणे गडबडते आणि त्याच्याकडे ती पाहतच राहते. तर आता पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की वल्लरी ही सगळ्यांसमोर ईश्वरीचा अपमान करते आणि तिला म्हणते की कसं आहे ना, तुझ्यासारख्या मुलींना ना मी अगदी अचूक ओळखते. तुझ्यासारख्या मुली, गरीब मुली या अशा श्रीमंतांच्या घरामध्ये येण्याचे काही ना काहीतरी बहाणे शोधत असतात. आमच्यासारख्या श्रीमंतांच्या घरी येऊन त्यांना स्वतःच्या सगळ्या प्रॉपर्टीवर डल्ला मारायचा असतो ना, म्हणूनच या मुली अशा प्रकारे येण्याचा प्रयत्न करतात आणि आमच्या प्रॉपर्टीवर हात घालतात. त्यावेळेला आता लगेचच ईश्वरी म्हणते की काय ना मामी, तुमच्या माहितीसाठी म्हणून मी सांगते, आम्ही लोक जे आहोत ना, आमच्यासारखे लोक हे स्वतः मेहनत करून कमाई करून स्वतःचं मन जपतात आणि स्वतःची स्वाभिमानी देखील जपतात, परंतु आम्ही दुसऱ्या कोणाच्या पुण्याईवर कधीही जगत नाही आणि कधीही हुशाऱ्या मारत नाही. असा एकदम सणसणीत टोमणा तिने वल्लरीला मारल्यावर वल्लरी चिडते आणि म्हणते की तुझी एवढी हिंमत ईश्वरी, तू मला बोललीस असं म्हणून आता वल्लरी ही तिच्या अंगावर हात उगारते आणि ईश्वरीला ती कानाखाली मारायला जाते. तेवढ्यातच आता आजी ही वल्लरीवर आवाज चढवते आणि म्हणते की वल्लरी थांब, आधी तुझा हात खाली घे असं म्हणून ती तिच्यावर आता खूप चिडलेली असते. त्याच वेळेला इथे आता सगळेजण घाबरलेले असतात, परंतु वल्लरी ही शांत होते कारण आजी ही वल्लरीवर खूपच भडकते. आता जेव्हा ईश्वरी निघालेली असते त्यावेळेला एक मध्यरात्रीच रिक्षावाला येतो आणि तो रिक्षावाला आता ईश्वरीकडे वरखाली बघतच राहतो आणि तिच्याकडे तो अगदी वाईट नजरेने बघत असतो. ईश्वरी मात्र आता पूर्ण घाबरलेली असते. तेवढ्यातच एक व्यक्ती बाईक घेऊन येते आणि बाईक घेऊन ती त्याच्याकडे बघतच राहते. आता ईश्वरी त्या व्यक्तीला बघून देखील घाबरते, परंतु ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून अर्णव असतो आणि तोच आता हेल्मेट घालून आलेला असतो. तर आता या सगळ्यामध्ये अर्णव कशाप्रकारे या सगळ्या गोष्टीमधून ईश्वरीला घरी व्यवस्थित सुखरूप पोचवेल आणि पुन्हा एकदा त्यांची लव्ह स्टोरी कशी सुरू होईल हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे. अशाच मालिकांच्या अपडेटसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.